सुरू होते. राजा सुरू करा. चालेल. सफरेवाडीवरून पहिली चढाई घेऊन येतोय हा खेळाडू. ही जी मालवासी टीम आहे सर, ही पंचकृष्ण नामांकित आतापर्यंत चांगल्या प्रकारे विजेता झालेली टीम आहे. भरपूर ठिकाणी तालुक्यापेक्षा पंचकृषीमध्ये चांगला माहोल, प्रत्येक खेळाडूला एक प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे आपली खेळ दाखवण्याची कला चांगली प्रकारे मिळते आणि तशातूनच एक तालुक्यामध्ये घडलेला खेळाडू तयार होतो आणि तालुक्यामध्ये आपलं कौशल्य दाखवतो. पहिला तो पंचकृषीमध्ये चांगलं कौशल्य दाखवून पुढे तालुक्याला धडक मारतो. पहिले फर्स्ट टाइम आपण पंचकृषी सुरुवात करतो, त्याच्यानंतर तालुका जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक करतो. मालवाशीकडून परत आपला तंबूत गेलेला आहे, कोणताही पॉईंट न घेता सफरेवाडीकडून चढाई घेऊन येतोय असा हा छोटासा खेळाडू. नौके खेळाडू नक्कीच टीम मध्ये असतात. आपलं धाडस वाढावं, मैदानात खेळ करावा अशासाठी नक्कीच नवीन खेळाडू तयार होतात आणि त्याच्यातूनच पुढे हे नाव लौकिक करत असतात. आपल्या गावाचं असो, आपल्या मंडळाचं असो, तालुक्याचं असो, जिल्ह्याचं असो, याच्यातूनच सर्व खेळाडू तयार होत असतात. जुना जाणता असा हा माळवाशीचा 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू परत आपल्या तबूत सर कंटिन्यू करायचा. सफरे राजाजी माळवाशीचा संघ मी कुंडीमध्ये 2 वर्षापूर्वी पाहिला होता. एक उत्तम अशा प्रकारचा संघ आणि आताही मजबूत खेळाडू जे म्हणतात ते कबड्डीला साजेसा खेळ करणारे ते माळवाशीकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि सफरेवाडी संघ पाहिला तर नवीन होतकरू अशा प्रकारचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. बघूया, तरी पण शेवटी खेळ आहे आणि या ठिकाणी छोटासा खेळाडू संपूर्ण संघ हातात ठेवतोय माळवाशीचा. बोनस घेण्याचा प्रयत्न आणि दरम्यान झटापट झालेले आहे आणि थोडीशी ताकद कमी पडली त्याची. नक्कीच ताकदीपेक्षा युक्तीचा प्रयत्न केला असता तर निदान रेषा लांब नव्हती. असो, खातं खोललंय मालवाशी संघाकडून, दोन्ही संघाकडून खातं खोललंय. थर्ड रेड घेऊन येत आहे 10 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. अनुभवाची जोर आहे परंतु टॅकल झालेले आहे. जरी छोटे खेळाडू असे तरी युक्ती नक्कीच महत्वाची आहे, तेवढा खेळही महत्वाचा आहे. यानंतरचा होणारा सामना आहे जय शंभू कसबा वर्सेस जय गणेश बोटकेवाडी. दोन्ही संघासाठी पहिला पुकार जय शंभू कसबा वर्सेस जय गणेश बोटकेवाडी. अजून साखळी सामने, अजून एक सामना आहे, त्यामुळे प्रत्येकानं लगेचच तयार होऊन पुकार दिल्यावर लगेच मैदानाकडे यायचं आहे. जय शंभू कसबा वर्सेस जय गणेश बोटकेवाडी, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सर कंटिन्यू करायचं आहे. पुन्हा एकदा माळवाशीकडून 20 नंबर जर्सीतला खेळाडू मजबूत अशा देहाचा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मध्यावर गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर अशा प्रकारचं पदर आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवर चढाई बाहेर गेला आणि मला वाटतं त्याने एक गडी टिपलेला आहे. माळवाशी संघाच्या गुणसंख्येत भर पडते मला वाटतं आणि दरम्यान एक खेळाडू बाद सफरेवाडी धामापूर. पुन्हा एकदा छोटासा खेळाडू, ताकद कमी आहे. बघूया आपल्या युक्तीनं काय साठी करतो ते आणि पकडण्याचा प्रयत्न. जाळीमध्ये त्याला अडकवलेला आहे. ताकद कमी असल्यामुळं थोडासा या ठिकाणी 20 नंबरचा खेळाडू 5 खेळाडूंच्या समोर खोलवर अशा प्रकारे चढाई करावी लागणार आहे कारण बोनस ऑन नाही. पाहूया माळवाशीचे जे खेळाडू आहेत ते राजा अनेक वर्ष खेळताना आपण पाहतोय आणि त्यांच्या समोर जो संघ आहे तो नवोदित अशा प्रकारचा नवयुवकांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफरेवाडीकडून हा खेळाडू पाहूया. 6 खेळाडूंच्या समोर 2-3-2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यासाठी लावलेलं आहे. पूर्ण शांतपणे त्याला अंगावर घेत आहेत ते माळवाशीचे खेळाडू. कोणत्याही प्रकारची गडबड जल्दीबाजी ते करताना दिसत नाही. पुन्हा एकदा 26 नंबरची खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया 5 खेळाडूंच्या समोर
निदान रेषा पार करून परत आपल्या तंबूत जातोय हा मालवाशीचा खेळाडू. तेवढाच तत्पर सप्रेवाडी संघ आहे. 3-2 3ची धावसंख्या गुण फलक आहे तो मालवाशीचा, 2 गुण फलक आहे तो सप्रेवाडी संघाचा. 1 गुणांची फक्त नामवंत आघाडी आहे मालवाशी संघाकडे. आता बॅकनी कॉलिंग करायची नाही. नक्कीच मालवाशी करून थर्ड घेऊन येतोय 26 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. 2-1 ती 2ची साखळी लावली सप्रेवाडी करून. उच्च असा हा खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सहज गडी टिपलेला आहे त्यानं. आणि परत आपल्या तंबूत सप्रेवाडीकडून थर्ड घेऊन येतोय. नक्कीच संघामध्ये नवखे खेळाडू असल्यामुळे थोडीशी परिस्थिती पाहायला मिळते सर, परंतु तेवढाच त्याच्यातूनच काहीतरी शिकायला मिळतं. नवीन स्टेज मिळाला तशामध्ये पंचकृषीमध्ये भरपूर असे मंडळ तयार आहेत आणि जास्तीत जास्त टुर्नामेंट मला वाटतं पंचकृषीमध्येच होतात. त्याच्यामध्ये आता 20-21ला बोटकेवाडी येथे टुर्नामेंट आहे. जे संघ उपस्थित आहेत त्याने आपली नाव नोंदणी करून घ्या. आपला कलाकार आणि उभा आलाय तो जास्त करून पंचकृषीला हा मालवाशीचा उच्च असा खेळाडू रोशन कांबळे. नक्कीच सर अष्टपैलू खेळाडू आहे मालवाशीचा. दुसरा पुकार जय शंभू कसबा वर्सेस जय गणेश बोटकेवाडी. दोन्ही संघासाठी दुसरा पुकार बोटकेवाडी वर्सेस कसबा. संघाने तयार राहायचंय सर, कंटिन्यू करायचंय. राजाजी हा माळवाचे सगळे खेळताना पाहिला तेव्हा मला ते कुंडीची सुद्धा आठवण होते की कुंडीमध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचा खेळ त्यांनी करून त्यावेळेला अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. 2 खेळाडूंच्या समोर सुपर टॅकल ऑन आहे आणि दरम्यान दोन्ही खेळाडू बाद करून 2+2 अशा प्रकारची गुणसंख्या वाढते ती माळवाशी संघाची. लोन होतोय तो सप्रेवाडी संघावर. थोडासा एक तर्फी अशा प्रकारचा सामना आपल्याला हा पाहायला मिळतोय की गेला सामना हा तुर्ष आला, पण थोडासा इथं दोन्ही संघामधली जी ताकद आहे ती ताकद आपण पाहताय की थोडंसं कबड्डी म्हटलं तर ताकदीचा जास्त वापर केला जातो आणि युक्ती थोडी त्या ठिकाणी वापरली जाते, परंतु ताकदीनं भारी असलेला हा माळवाची संघ 20 नंबरचा खेळाडू. नक्कीच सर, परंतु जुना संघ आणि नवीन संघ नौक्यामध्ये थोडासा अनुभवाची तिजोरी थोडीशी कमी असते आणि जुन्या संघामध्ये अनुभव तसंच कुठल्या संघाबरोबर कशी रेड करावी, कुठे क्षेत्ररक्षण चांगल्या राजाजी सर्व मंडळांना खरोखर धन्यवाद देईल की पंचकोशी मंडळ आहे गावोगावी की ते सर्व मंडळ ह्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याचं एक संधी देतात आणि त्यातून हे खेळाडू या ठिकाणी तालुका जिल्हा पातळीवर आपलं नैपुण्य दाखवत असतात. त्यांच्या कलागुणांना क्रीडा कलागुणांना वाव देण्याचं काम ही मंडळ करतात आणि त्या मंडळाचं कौतुक करणं गरजेचं आहे. 10 नंबरचा खेळाडू दरम्यान आणि बघूया पकडण्याचा यशस्वी प्रयत्न आणि या ठिकाणी गाफीलपणाचा फायदा घेऊन 2 खेळाडू त्याने मारलेले आहेत. आता याच महिन्यात सर बघा 3 ठिकाणी टुर्नामेंट आहेत. त्याच्यामध्ये 20-21ला बोटकेवाडी आणि 23-24-25ला निवे माईनवाडी आणि 29-30ला वास्करवाडी या ठिकाणी पंचकृषीचे सामने रंगणार आहेत. नक्कीच पंचकृषीला वाव देण्यासाठी आणि 1-2ला धामापूर येथे सर पंचकृषीचे सामने होणार आहेत. त्याच्यामुळं तालुकास्तरीय थोडेसा स्पर्धा कमी होत झालाय आणि पंचकृषीमध्ये मला वाटतं कमीत वर्षाखेरीस पर्यंत 30-35 टुर्नामेंट या पंचकृषीमध्ये होत असतात. त्याच्यामध्ये नामांकित अशी ही मालवाशी टीम आहे जेणेकरून आतापर्यंत शेवटची 4 मिनिटं पंच घोषित करतात. 4-12 माळवाशी 4 सप्रेवाडी. मित्रांनो खेळाचे नियम पाळल्याबरोबर आपण प्रामाणिकपणा सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. या खेळाडूने आधी जरा गंमत केली, मला मारलं नाही सांगितलं, पण नंतर प्रामाणिकपणे त्या खेळाडूने मान्य केलं आणि ही या ठिकाणी प्रामाणिकपणा आपण दाखवणं गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवणं
दाखवणं गरजेचं आहे. मी त्याचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा सप्रेवाडीचा खेळाडू मित्रांनो फुलवाच्या बघा चढाई केलेली आहे आणि गडी बाद होतोय तो माळवाशीचा. थोडस या ठिकाणी मध्यंतर नंतर जरा पार्ट बदलतं पुण्याच्या बघूया आता काय होतं ते. 2 गुणांची भर पडते माळवाशी संघाच्या गुणसंख्येत. शेवटची 3 मिनिटं घोषित करतायत पंच. 15-7 15 माळवासी 7 सप्रेवाडी. अँगल होल केलं नक्कीच चांगला कॉर्नर आहे. 1 नंबर जर्सी पर्यंत मधला फळीचा खेळाडू हा माळवासी संघाचा. यानंतरचा सामना जय शंभू कसबा जय गणेश बोटकेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. सर नक्कीच होक आहे आपला पंचकृषीला खेळाडू तयार करण्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म आहे. चांगले मंडळही तयार होत आहेत कारण भांडण तंटा नसल्यामुळे मंडळालाही चांगला सुकून मिळतो आणि खेळही प्रेक्षकांपर्यंत चांगला पोहोचतो. सर्व खेळाडूंना सुद्धा मी धन्यवाद देतो की या ठिकाणी आपण जी मंडळ खेळ या ठिकाणी भरवतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपण भांडण करता कामा नये कारण शेवटी पंचांचा निर्णय हा अंतिम आपण मांडणं गरजेचं आहे. क्रिकेटचा देव ज्याला आपण म्हणतो तो सचिन तेंडुलकर अनेक वेळा 99 वरती आउट झाला पण त्याने कधी पंचांबद्दल नापसंती मैदानात व्यक्त केली नाही आणि हा गुण त्याच्याकडून आपण घेणं गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी सुपर अटॅकर ऑन आहे. शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत सर. सामना संपायला 17-7 17 माळवासी 7 सप्रेवाडी. झुकतो पार्ट आहे ते माळवासी संघाकडे. कमबॅक करायची असेल तर नक्कीच सप्रेवाडी संघाला सुपर 8ची गरज आहे आणि ती हुनर खेळाडूमध्ये असू शकते आणि ती हुनर फक्त दाखवण्याची गरज आहे प्रेक्षकांपर्यंत. 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सप्रेवाडी संघाकडून थोडासा नौका संघ आपली ताकद आजमावतोय. सक्सेस पकड झालेली आहे. रे पकडा दरम्यान एक मार्गे अशा प्रकारचा एका बाजून झुकणारा खेळ बघूया आणि बाद होतो ते खेळाडू. शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. 22-7 सर आहे. यानंतरचा होणारा सामना आहे जय शंभू कसबा जय गणेश बोटकेवाडी. आपण मैदानाकडे यायचं आहे. सामना काही सेकंदाचा बाकी आहे. आजचा जो प्रेक्षक वर्ग आहे आज फायनल आजच खेळवली जाणार आहे. आजचा लास्ट दिवस आहे पंचकृषी आणि निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा. त्याच्यामध्ये प्रेक्षकांनी जोरदार अशी हजेरी लावली. सामने त्या प्रकारे होत आहे.